आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे गणेश कांबळे 426. आम्ही चाललेलो आहे दंडोबा हिल स्टेशनवर. आता आम्ही आहे सांगलीत, इथं टोल नाक्यापेक्षा आहे. आता पुढं काय काय होतं ते सगळं दाखवतो तुम्हाला. आम्ही आलेलो आहे आष्ट्याहून. इथनं आष्ट्यातून आहे बरोबर 40 किलोमीटर. तुम्हाला दाखवतो काय असेल. आता इथनं जवळजवळ तुम्हाला दाखवतो पुढं काय. तर मित्रांनो, आम्ही फायनली आलेलो आहे दंडोबा डोंगरावर आणि मस्त वाटत आहे. इथं आलो असं डोंगर वगैरे असं वाटत आहे कोणत्या तरी घाटात आलेलो आहे आम्ही. इथनं फक्त 2.5 किलोमीटर आहे. पुढं काय ते सगळं दाखवतो तुम्हाला, पण हा व्ह्यू एकदा बघू. पंछी सुर में गाते हैं, भंवरे गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा. ऐसे मुस्कुराती है, यूं फिजा बुलाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा. കിളിയേ കിളിയേ മണി മണി മേഘത്തോപ്പിൽ ഒരു മലമുള്ളാൻ പോകും അഴകിന്നഴകി. मित्रांनो, आम्ही फिरत आहे. फिरता आता इथं आलेलो आहे. हे बघा शिखर. ഒരു മലമുള്ളാൻ പോകും അഴകിന്നഴകി. मित्रांनो, आता आम्ही इकडे चाललो आहे मागे, पण इथं कुठं जाते काय माहित नाही आम्हाला. पण पुढं काय आहे कसं आहे सगळं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ही वाट कुठं जाते आम्हाला माहित नाही, पण आम्ही खाली जाऊन बघतो. मित्रांनो, खाली वाट बंद आहे किंवा आम्हाला वाटच माहित नाही पुढे, त्यामुळे आम्ही हाय असं मागवतो. मित्रांनो, बसायला मस्त अशी सोय आहे इथं. निवांत आराम करू शकता तुम्ही आणि इथनं असा बसून हा पुढला व्ह्यू बघू शकता. मस्त वाटतं. ओके, जिंकलाय साजी. മണി മണി മേഘത്തോപ്പിൽ ഒരു മലമുള്ളാൻ പോകും അഴകിന്നഴകി. आता आम्ही चाललोय घरी. हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.